नमस्कार मित्रांनो. हे बघा आपण इन्व्हेस्ट केलेले आहे 2,09,293 रुपये. आणि त्यात हे एकूण स्टॉक म्हणजे जवळपास 1 वर्ष होत आहे आलेलं आहे यांना घेऊन. आपल्याला साधारणतः एप्रिल मे महिन्यातले बरेचसे स्टॉक आहे. जसं की आरती ड्रगचे आपल्याकडे 365 रुपयांनी 12 शेअर्स आहेत. त्याची एकूण किंमत किती होते? इन्व्हेस्टची होते 4,391 रुपये. आणि त्याची मार्केट व्हॅल्यू, सध्याची व्हॅल्यू चालू आहे 4,931 रुपये, म्हणजे सध्या 540 रुपये. 12% ते सध्या वरती आहे. आपण त्याची खरेदी केलेली आहे एप्रिल महिन्यात. 29 एप्रिलला केलेली आपण 10 शेअरची, 11 नोव्हेंबरला 1ची आणि 10 डिसेंबरला म्हणजे आत्ता मागच्या महिन्यामध्ये 1 स्टॉकची केलेली. लॉंग टर्ममध्ये आपलं एक पण नाही, म्हणजे आपण ते एप्रिलला केलेली आहे म्हणून ती एक लॉंग टर्ममध्ये एक पण शेअर्स गेलेलं नाही आहे. आपल्याला आरती ड्रगनं बघूया. डिव्हिडंड कोणत्याही प्रकारचा डिव्हिडंड दिलेला नाही. आरती ड्रग ही भारतातली चांगली फार्मास्युटिकल कंपनी आहे आणि हिचा स्कोप चांगला दिसतो आहे, म्हणून आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टेड राहणार आहोत. आणि आपला इन्व्हेस्ट राहण्याचा पर्पज म्हणजे कॅपिटल गेनच आहे. 5 ते 7 वर्षाचा आपण लॉंग टर्म घेऊन चालतो आहे. आपले याच्यामध्ये 29 स्टॉक आहेत. त्याच्यामध्ये आरती इंडस्ट्रीज, आम्रराजा, अशोका बिल्डकॉन, अशोक लेलँड, बजाज फायनान्सचे 5 स्टॉक आहेत, CDSLचे 13, EH हॉटेलचे आपल्याकडे 19 स्टॉक, गेलचे, आणि काही पेनी स्टॉक पण आहेत, तुम्ही बघू शकतात. पेनी स्टॉक आहेत, GTL इन्फ्रा आहे, इनव्हेंचर आहे. NMDCचे पण आपल्याकडे 172 स्टॉक आहे, त्याची व्हॅल्यू 11,400. ONGCचे 527 असतात, 252च्या रेटने. पटेल इंजिनिअरिंगचे आहेत 40च्या रेटने, पण सध्या त्याचे खूप पडलेले भाव, 29% भाव पडलेले त्याचे. पूजा मेटॅलिकचे 2% भाव पडलेले. पूजा मेटल सेक्टरमधली कंपनी आहे. थॉमस कुकचे पण भाव आहेत, पण बरे. आपल्याकडं तिलकनगर इंडस्ट्रीजचे पण आहेत, 25 स्टॉक आहेत. बऱ्यापैकी चालू आहे. आता बघूयात किती जाते, किती वेळ आपण होल्ड करू शकतो.